रामकृष्ण हरी. मी विनोद घाडगे. एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून आपण आषाढीचा हा सोहळा अनुभवतोय, त्याच्या अपडेट्स घेतो आहे आणि आता हा वैष्णवांचा मेळा विठुरायाची पंढरी अगदी जवळ करतोय. देहू आळंदीपासून सुरू झालेला हा वैष्णवांचा सोहळा अवघ्या काही दिवसांमध्ये विठुरायाच्या पंढरीत पोहोचणार आहे आणि ही वारी पूर्ण होणार आहे. या वारीचे संपूर्ण रंग, या वारीचे सगळे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आपल्या या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा विठ्ठल माझी वारी. वारीच्या या सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासूनचा आपला वाटाड्या, आपला छोटा मित्र, आपला छोटा वारकरी सांगतोय वारीतल्या आजच्या दिवसाचा नेमका वेळापत्रक कसं असेल, कोणती पालखी कुठे असणार आहे, जाणून घेऊया छोट्या वारकऱ्याकडून. रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी तुमचा छोटा वारकरी. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी सोहळ्यांचे खास अपडेट्स घेऊन आलो आहे. सर्वप्रथम पाहूया संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. वारीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. आज आपण बोरगावहून पिराची कुरोलीच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. मार्गात माळखांबी येथे विसावा होईल. त्यानंतर तोंडले बोंडले येथे धावा पार पडेल. मार्गभर विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरूच राहणार आहे आणि दिवसाच्या अखेरीस पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी पोहोचेल. आता पाहूया माऊलींची पालखी. आज पालखी वेळापूरहून पुढील प्रवासाला सुरुवात करत आहे. सकाळच्या विसाव्याला पालखी सोहळ्यातील तिसरे वैभवशाली गोल रिंगण संपन्न होईल. दुपारचं भोजन आणि विसावा तोंडले बोंडले येथे असेल. आणि मित्रांनो, आजचा सर्वात भावूक क्षण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांची पवित्र बंधू भेट. वाडी कुरोली मार्गे पालखी भंडीशेगावकडे मार्गस्थ होईल आणि आजचा मुक्काम भंडीशेगाव येथे असेल. मित्रांनो, आता पंढरी अगदी जवळ आली आहे. उद्याचा दिवसही अतिशय खास आहे. वारीच्या अधिक अपडेट्ससाठी, लाईव्ह वारी पाहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. दिलेला QR कोड स्कॅन करून आत्ताच भेट द्या छोटावारकरी.com ला. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी. तर हा छोटा वारकरी वारीचं फक्त वेळापत्रकच सांगत नाहीये, तर वारीच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक टप्प्याची, प्रत्येक खास सोहळ्याची महती, त्यामागची परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. पाहूयात. रामकृष्ण हरी. वारीतील सर्वात भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक म्हणजे संतांची बंधुभेट. संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान काका आणि मुक्ताबाई महाराजांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतात आणि आज तोंडले बोंडले येथील धावा सोहळ्यानंतर टप्पा येथे घडतो हा अद्भुत मिलाप. चारही संत भावंडांच्या पालख्या एकमेकांना भेटतात. हा फक्त पालख्यांचा नाही, संत परिवाराचा मिलाप असतो. संत तुकाराम महाराजांचा रथ आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ एकमेकांच्या शेजारून जातात. नारळ प्रसाद अर्पण केला जातो आणि साडी चोळी देण्याची परंपरा आजही जपली जाते. खरंच या बंधुभेटीत प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि संत परंपरेची अखंड एकता आहे. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर इथं एक असा टप्पा येतो जिथं वारकरी विठुरायाच्या ओढीनं धावायला लागतात. तुका मने धावा आहे पंढरी विसावा. तुकाराम महाराज ज्यावेळेस पंढरपूरला निघाले होते आणि त्या टप्प्यावरून त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता. आजही तिथून वारकरी जात असताना मात्र अशा प्रकारे धावत निघतात. प्रत्येक दिंडीमध्ये असलेली पालखीमधले वारकरी ज्यावेळेस या ठिकाणी येतात आणि इथून अगदी 30-35-40 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर येतं आणि इथून वारकरी अगदी धावत सुटतात. खरं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये टप्प्यावरती हा सोहळा पार पडतो आणि आपण इथं बघतोय की वेळापूरच्या अगदी वेशीवरती या ठिकाणी धावा पार पडतो. मानाच्या ज्या पालख्या आहेत, मानाच्या पालख्यामधले जे वारकरी आहेत ते वारकरी असे
प्रत्येक दिंडीमधले वेगळे वारकरी असे येतात आणि या ठिकाणी धावत सुटतात. तुकाराम महाराज पंढरपूरला जात असताना आहे बरोबर आहे. त्यांना विठ्ठल मंदिराचा कळस इथून दिसला होता आणि इथून तुकाराम महाराज थेट धावाय ना. पंढरपूरला पोहोचले होते. तेच आपण बघतोय की कशा प्रकारे हे सगळे वारकरी या ठिकाणाहून धावत सुटतात. तर या दृश्यांसह या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.